काहींना एकच झालं ते येडं निघलं, उपयोगात. काहींचे 4-4 सीझन फेल गेले, पाहुणेच नाही. काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. टेन्शन मध्ये. आणि अटॅक काय येतो ऐका, लिहूनच घ्या कोणाला लागलं तर. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. आणि अटॅक काय येतो ऐका, एज्युकेटेड लोक डॉक्टर आहेत. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high, and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. याच्यावर तुमचं काय मत आहे? करेक्ट ऑर रॉंग? करेक्ट. आणि अटॅकला औषध नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज अँड इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. तिचं चिंतन करायचं नाही, तो विषय सोडून द्यायचा, सोडून द्यायचा. हसत जगायचं, हसत. माझं कीर्तन ऐकलं ना, 6 महिने अटॅक नाही, पिटॅक नाही, फ्रेश एकटा हसतो माणूस घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. काय त्याच्या मूळव्याधाचा कोंब दुखवतो का काय, हसतच नाही, नुसता जाग्यावरच हसत जा. हो, माझ्या पुढे बसल्यावर तुम्हाला 1 मिनिट कशाची आठवण आली का? नाही. फ्रेश झाली की नाही तुम्ही? डोक्यातल्या खटक्या प्रियसी सुद्धा विसरली तुम्ही. हसत जगायचो. काय उद्या मी घरी जाईल याची गॅरंटी नाही, उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. टेन्शन घेऊन काय करायचं आणि काय संग न्यायचे, सोडून द्यायचा विषय. काय हो. म्हणून दुसरं एक वाक्य आहे का, शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही आहे, पण शेतकऱ्याच्या घरात धर्म आहे. तर अजून महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम तपासा तुम्ही, शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही नाही नाही. त्याची सून सासऱ्याला शिवे देते, शिवे द्यायची नाही आहे गई. मरा नका म्हणून, उलथा नका म्हणून, मला पुढे घालतो का काय, त्याच्याबरोबरचं एक नाही राहिलं. म्हाताराही खुश आहे. म्हातारा म्हणतो शिवे देते बरं का, पण ठेपत होती. सर्व्हिसवाली मंडळी वृद्धाश्रमात आहेत पेन्शन घेऊन. तुम्ही जा वृद्धाश्रमात भेट द्यायला, आम्ही जातो कधी कधी. 60% नोकरीवालेच पेन्शन घेऊन, आणि ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. मी MSCBत अभियंता होतो. अरे सांगायला लाज वाटते का तुला? मग आता काय, आता काय, कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी नीट बोलायचं नाही, सासरवाडी सोडून दैवत नाही. कवाय पा डोळे लाल, काही 90 हाणेन. एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. मोकळा झाला, मोकळा. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे बोंग्याच केला त्या. आणि मग पडलं का, म्हातारं झालं, दादवीत गेले.
मग पडायचं. यमा ए यमा मला ने कुठं 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 वर यमनला न्यायचंच आहे तुला. सत्तार साहेबाचा फेस्टिवल होऊ दे, वर जागा करायचं काम चाललंय तुला. हे देवा माझी गुडगी गेले. अरे जाणार तो तमाशात बायांना खडे किती हाणले भाऊ. तुझे तुझे गुडघे गेले, तुमचा काय अनुभव आहे. आणि मग गेले, मग खात नाही, पेत नाही, बोलत नाही, फक्त पाहत राहत माणसाकडं. एक सत्तार साहेबांनी या फेस्टिवलमध्ये एक कार्यक्रम करावा लागत होता. तो पुढच्या वर्षी करावा माझी इच्छा आहे. सगळ्या लोकांचे सामुदायिक लग्न ह्या कार्यक्रमात करून टाकायला लागलं. सामुदायिक ज्यांचे लग्न जमलेले आहेत ना त्यांना का पार्टी काय दुबळी नाही सत्तार साहेबांची. एवढा मोठा कार्यक्रम करत. सामुदायिक लग्न काळाची गरज आहे आता. आणि शेतकरी वर्गाला सांगून ठेवतो, मी स्वतः शेतकरी आहे, लग्न शॉर्ट करा, शॉर्ट, एकदम शॉर्ट. 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न, सिस्टमॅटिक. आणि 200 लोक. हे गचपान लग्नाला बोलवायचंच नाही. ही नालायक नेऊन काय करता, हे कोणत्या आशीर्वादाच्या लायकीचे. यांच्याच बुरी पडून गेल्या, यांना सापडा असे. सिस्टमॅटिक 100-200 लोकांचं जेवण, लग्न टमटमीत. 12:30ला जो तो ज्याच्या त्याच्या घरी. मुलीच्या नावे 1 लाख रुपये टाकायचे, मुलाच्या नावे 1 लाख रुपये टाकायचे. 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे 2 लाख होतील, 10 वर्षामध्ये त्यांच्याकडे 4 लाख होतील, मजे जगतील. हे आणि काही लग्नात नवीन आणायचं, काही बावळाटवाने. मठ्ठा नवीन, बावळाट नाही तर काही लग्नात नवीन. आता महिला म्हणतात ती हळद बंद झाली आणि मेहंदी आणली तुम्ही, आता मेहंदी. अरे तुमचे काही डोके फिरले का काय. बावळ्याचा बाजार नाही तर तुम्ही. हळदीला खर्च लागणं इतका आहे. 700 लोकांचं जेवण लागत आहे हळदीला. आणि ह्या बावळाटाने ती मेहंदी आणली. आता 50,000 रुपये खर्च आहे मेहंदीला आणि 10 रुपयाला कोण आहे. 10लाच का 20ला आहे. 10लाच येतो कोण. आणि तो कोण काय नाही, फक्त फोडायचा. कुत्र्याची घाण, मांजराची घाण, कोंबडीची घाण, इथून इथवर, इथून इथवर, इथून सगळी मेहंदी. काय पैशाचा नाशी काही. ते लग्नाचे बोर्ड आणलेत रस्त्याला, ते नवरा नवरीच्या फोटोचे. ते जरा माणसाच्या आवडा दिसेल. हा, एका कोपऱ्यात नवरदेवाचा फोटो लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, मध्ये छत्रपती लावा, तुकोबाराया लावा. काय ते नवरदेवाचा फोटो आहे दरिद्रेचा, एकदम भंगरी नवरदेव. त्याला मिसरूड नाही, फिसरूड नाही. आणि तो नवरदेवाचा फोटो पाहिला का डांबरीला कसा आहे. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला ग. आणि त्या नवरीचा फोटो तिकडे ती कशी उभी राहते, त्याची कमर आवळी, ती मुंडका आवळी. काही काही नवरीचे फोटो काही नवरीचे फोटो ते इतके बिंडोक आहेत. घागरा घालती, घागरा घागरा घागरा. नवरी पाहावर का नीट. घागऱ्याचं एक टोक हातात धरती. तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा
नवीन ती मेहंदी नवीन तो दुसरा एक आयटम आणलाय ते गेट केलंय आणि तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवेला मिळतो ना तो आता 100ला झालाय नाही तर 35लाच होता पाहिजे आणि त्याच्यापुढे तो बँडवाला आहे बहरो फूल बरसा मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है लॉन्स मध्ये एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचंय आता बहरो फूल बरसा मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है जमलं का नाही आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का आणि त्याच्या पुढे फुलं टाकायचे अरे बाटलीची बुच टाका एवढं दे ते मरणाचं 90 हंतन त्याला काय आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवा घडो आता काय सेवा करायची हे बदल होणं काळाची बदल झाले पाहिजे आता आपल्याला बदल करायचा आहे पहिला बदल शालेय परिसरात मोबाईलच्या बाबतीत थोडं कंट्रोल पाहिजे आणि महिला मंडळ तुम्हाला सांगतो 16 ते 20 ह्या कालावधीत ज्यांना मुलं सांभाळता आली ना त्यांची मुलं बर्बाद होत नाहीत पोरं बर्बाद होण्याचं वय 16 ते 20 व्यसन नालायकाशी दोस्ती हे तिथं घडतं आणि कधी बी जाणं ठेवा आपला मित्र हा नेहमी उच्च विचाराचा असावा हे भंगार मित्र करू नये कधी ही दरिद्री बिरिद्री मित्राशी काही काम नाही स्टँडर्ड 12वीला पहिला आलेला स्कॉलरशिप दिलेला आपला मित्र असावा आपण वाया जाणार नाही आपला मित्रच भंगारण ते तर काय कर आणि माणूस मित्रात बसला का बरबाद होतो संस्कार केले पाहिजे थोडे मुलींचे संस्कार केले पाहिजे मुलीला एक 8-10 दिवसातून मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे आईनं त्याच्यातले मेसेज वाचले पाहिजे आपली प्रगती कुठवर गेली इतक्या मूर्ख पोरी झाल्यात बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात आणि त्या इंदुरीकरला शिव्या देतात प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है प्यार तो अंधा होता है इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं फिर मारो झक प्यार क्या होता है तो कांद्याचा रोप उपटताय उपटो प्यार क्या होता है तो शिंगड्या निवडताय निवडो प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ ए परे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं हो मग तुमच्या दुःखाचं कारण तुम्हाला कळलं ज्ञान नाही मग दुःखातून सुखी होण्याचा उपाय काय हो उपाय आहे ना सदा खुश
नाशिक आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. सुखानं आपल्याकडे यावं पण येत नाही, दुःखानं आपल्याकडे येऊ नये पण आल्याशिवाय. आता त्याला एकच उपाय आहे, समाधान मानणे. काय व्हायचं ते होईल आणि काही होतही नाही. रिलॅक्स जगायचं, रिलॅक्स. फार थोड्या काय होईल गपचीप राह. मी गेल्यावर काय होईल जाऊन पाय. तुम्हाला बऱ्याच लोकांना भ्रम आहे का आमच्यामुळं काही अडलंय. तुम्ही 8 दिवस लोकांना दिसू नका, लोक लगेच विसरतात. तुम्ही एक 8 दिवस गावाला जाऊन पहा, एक मित्र तुम्हाला फोन करणार नाही मिळाला का उलटला. नाही, आपण म्हणतो तो माझा जीवलग मित्र आहे, कोणालाही घेणं नाही. काही नाही, काही घेणं नाही. उलटी बायको सुद्धा म्हणते चार्जिंग नव्हता. कोण नाही, कोण नाही. महिला म्हणणं तू बरं ये जाऊन पटकन, लांब जाय, हळूहळू जाय, हळूहळू जाय. महिला म्हणलं तुमची सासू मेली. तुम्ही म्हणाल बाई चांगली बातमी आली, मेली तुमची सासू. सासू मेलो तुम्ही रडाता किती. तुम्ही हे रडायचं ट्रेनिंग कुठं घेले, कोणत्या कॉलेजला होत्या तुम्ही. काय लबाडे, बांगड्या काय फोडेतीन, थोबाड काय झोडीतीन, लुगडं काय फाडेतीन, दात खिळ काय बसून घेतीन, डोळे काय पांढरे करतीन, दनादन म्हातारीचे मणी कापी. म्हणजे किती भामटी आहे तू. रडतीन म्हातारीच्या गळ्यातले मणी कापी. ते काय असं काय आलं. ही सगळी भामट्याची दुनिया. नवी नवरी पाहिली ना तुम्ही. नवी नवरी इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं खाचात कलर, इथं खाली कलर, इथं एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग दोन्ही केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या डॉक्टर को होते, कोण गुरुजी को होते का व्याकरण शिकायला. लई सिस्टमॅटिक बोलते. एव्हा तेव्हा केव्हा, कशावर टिंब देती, पागलच आहे ती. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या एव्हा तेव्हा केव्हा, अय्या वाव. आणि तिची सासू म्हणती जाऊ मोरूबाई काही हो, माझ्या पाप्याचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लई जोरात मिळाली बाई. नाही, सदा नाम घोष करू हरी कथा. जर तुमच्या चित्ताला समाधान पाहिजे असेल तर भजन हेच औषध आहे. भजन हेच औषध आहे आणि ते सगळ्या रोगावर चालतं. थोडं रामकृष्णारी म्हणा, थोडं हरिपाठ करा, थोडं मुलांना पसायला शिकवा, मुलं चांगली बनतील. ट्युशन लावून कुठं पोरं सुधरत असते का. आता त्याच्या आईला काही ABCD येत नाही का, त्याच्या आईला 1-2 येत नाही का. मग पोरांना पहिली दुसरीच्या पोराला क्लास लावायची काय गरज आहे. काय गरज काय. ते जगतील का ते पोरं. शाळेतून आलं का लगेच क्लासवरून आलं का झोपलं.